शूटला जात असताना आज आम्हाला इथे नंदी महाराज दिसले। त्याच्यामध्ये एक विशेष आकर्षण असं झालं की महाराष्ट्राची अत्यंत जुनी परंपरा यांच्याकडून जोपासली जाते। आपण बरेच ठिकाणी असं पाहिलेलं असेल की आपल्या दारासमोर नंदी महाराज येतात आणि ते आपल्या प्रश्नांची उत्तरं देतात किंवा तुमच्या घरातल्या सदस्यांची नावं वगैरे सांगतात। तर अशाच काही रहस्यमयी गोष्टी असतात आपल्या समाजामध्ये, त्यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याकरता आपण आज आलेलो आहोत नंदी महाराजांच्या भेटीला। तर आपल्यासोबत जे दादा आहेत त्यांचं नाव, आपलं नाव? निलेश शिंदे। निलेश शिंदे। माझं नाव आहे निलेश शिंदे। आम्ही नंदी बैलाचे कार्यक्रम वगैरे करतो। आम्ही शहर सिटी असली तर समजा 10-15 दिवस वगैरे तिथे राहतो आणि खेडे वगैरे जर असले तर आम्ही 2-3 दिवस तिथे राहतो। आम्ही असं चौका उभा राहतो, नंदी बैलाचा खेळ दाखवतो, पुन्हा नंदी बैल आमच्या अंगावर नाचतो, लोक पैसे देतात। तर निलेश भाऊ, हा जो तुमचा बैल आहे तर हा कोणत्या जातीचा आहे? हा नागोरी जातीचा आहे। नागोरी जातीचा। आणि याचा आता जे आयुष्य आहे ते सध्या हा किती वर्षाचा आहे? सध्या तो 6 वर्षाचा आहे। 6 वर्षाचा। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता फक्त 6 वर्षाचा हा बैल आहे आणि त्याची जी शिंग वगैरे आहेत त्याचं एक विशेष आकर्षण याच्या माध्यमातून तो आपल्याकडे लक्ष वेधतो प्रेक्षकांचं। विविध प्रकारचे खेळ दाखवतात, त्याच्यानंतर याच्या माध्यमातून ते गोरक्षा तसेच गोसंवर्धनाचा एक ताजं उदाहरण समाजापुढे ते स्थापन करत आहे। तर याच्याविषयी अधिक माहिती निलेश भाऊ आपल्याला सांगतीलच आणि सोबत यांचे काही सहकारी मित्र वगैरे आहेत। गत 3 पिढ्यापासून ते आपलं हे गोसेवेचं काम जे आहे ते करत आहे आणि याच्यामधून विविध प्रकारचे खेळ महाराष्ट्रभर फिरणे, त्याच्यामध्ये विविध जिल्ह्यांना भेटी देणे, तिथल्या संस्कृतीशी जोडून घेणे, पाणी, पाऊस, वारा या सर्व निसर्गाचे आव्हानं पेलत पिढ्यानपिढ्या यांनी ही संस्कृती जतन आणि संवर्धन करून ठेवलेली आहे। तर आपण याच्याच विषयी की बा अशा प्रकारचे नंदी महाराज हे कसे तयार करतात, काय करतात, हे आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर या बैलाची संपूर्ण काळजी हे निलेश भाऊ घेत असतात आणि विशेष म्हणजे प्राण्यांना सुद्धा आपली अभिजात जी मराठी भाषा आहे ही कशा प्रकारे समजते त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आपले नंदी महाराज आणि निलेश भाऊ यांचे हे मैत्रीचं ताजं उदाहरण आहे। तर निलेश भाऊ, याच्यामध्ये वैशिष्ट्य हा जो नंदी बैल आहे हा कशा प्रकारे समाजामध्ये मग तुम्ही याला रोडवता, म्हणजे लोकांमध्ये हा कशा प्रकारे खेळ दाखवतो, काय करतो? आम्ही ज्यावेळेस गावात जातो त्यावेळेस आम्ही काही वाजवतो वगैरे, मग त्याच्यानंतर लोक जमा होतात। त्याच्यानंतर आमचा नंदी बैल कोणती बाई नवऱ्याला जास्त वाटते ते पण ओळखतो। त्याच्यानंतर नंदी बैल कोणता माणूस सकाळी 4 वाजता दारू पिऊन पॅन्ट मध्ये मुततो त्याला पण नंदी बैल ओळखतो। म्हणजे असे कलाकार गुण नंदी बैल करतो, लोकांना हसवतो, खेळवतो। आणि तुम्ही मला आधीच्या चर्चेत सांगत होते की बा अंतर पण हा कव्हर करतो। हो, तो असा किती पण लांब गेला त्याला जर म्हणलं वापस येतो तो येईल। हो, असे त्याच्या अंगात गुण भरपूर। अच्छा, आणि त्याला जर म्हटलं आपण मुटका घालून आशीर्वाद दे तो पण देईल। हो, आणि जे उभं राहायचं तुम्ही सांगत होते तो अंगावर पण उभा राहतो नंदी बैल, 4 पाय देऊन। 4 पाय, त्याला जर म्हटलं 2 पाय देतो तर 2 पाय पण देईन, 4 पाय दे म्हटलं तर 4 पाय पण देईन। अंगावर नाचतो तो, म्हणजे एका घोड्यापेक्षाही तो तरबेज होऊ शकतो। हो। तर तुम्ही पाहत जा मित्रांनो, याच्यामध्ये नंदी महाराजांची जी वैशिष्ट्य आहेत याच्यामध्ये 4 पाय देऊन माणसाच्या अंगावर उभे राहणे, तसेच नाचणे, त्याच्यानंतर गावामध्ये खेळ दाखवणे, घरापुढे गेल्याच्या नंतर घरातल्या व्यक्तींची संपूर्ण व्यक्तिशः माहिती प्रदान करणे आणि जर कुठे अंतर जर तुम्ही यांना सांगितलं तर ते अंतर सुद्धा ते डिस्टन्स कव्हर करतात। तर अशा प्रकारची ही माहिती आहे आणि अशा प्रकारचे नंदी महाराज कशा प्रकारे आपण यांना प्रशिक्षण दिले जाते, ह्या इथेच बाजूला यांचा पाडा आहे, आपण तेथे सुद्धा भेट देऊन त्यांची चौकशी करू। तर मित्रांनो, आता निलेश भाऊ आपल्याला दाखवणार आहेत की नंदी महाराजांना प्रशिक्षित कशा प्रकारे केलं जाते। यांना जे लहानपणी खूण आणतात बैलाच्या जातीचे, तर त्यांना प्रशिक्षण वगैरे देऊन त्यांना व्यवस्थित समाजामध्ये रुढवण्यापर्यंत त्यांना कला कौशल्य आणि आपली मराठी जी भाषा आहे अत्यंत जुनी आणि अभिजात अशी आपली खूप सुंदर मराठी भाषा त्यांच्याद्वारे कशी
प्रशिक्षित केल्या जाते? हा थांबा तरी शांती का. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, कशा प्रकारे नवीन खोंडाला तयार केल्या जात आहे परंपरागत खेळ दाखवण्यासाठी. आणि आपण पाहू शकता की माणसाच्या मांडीवर नंदी बैल उभा राहिला. अत्यंत सहजपणे कुठल्याही प्रकारची दुखापत न होता सावधगिरी बाळगत त्याला प्रशिक्षित केल्या जात आहे. माणूस आणि प्राण्यामधलं मैत्रीचं हे एक जिवंत उदाहरण आपल्या सर्वांच्या पुढे यांच्याद्वारे प्रस्थापित केल्या जात आहे. तर हा निलेश भाऊंचा नंदी बैल आहे आणि याला प्रशिक्षित स्वतः निलेश भाऊंनी केलेला आहे. तर निलेश भाऊ, आम्हाला थोडं प्रात्यक्षिक आमच्या प्रेक्षकांना तुम्ही याच्याद्वारे करून दाखवा. तर हा आमचा नंदी, याला जर म्हटलं उठतो तो उठणार. अच्छा त्याला जर म्हटलं सरला तोंड लावतो तो सरला तोंड लावणार. अच्छा. जायचं जाय, येते येणार, अशी त्याच्या अंगात कला आहे. आता मी तुम्हाला थोडस उठून दाखवतो त्याला. उठ रे जी, उठ रे, पलीकड सरक, पलीकड सरक, सरक पलीकड. असं आहे, सरांकडे तोंड कर जी, सरांकडे तोंड कर जी, बस थांब. तर हा आमचा नंदी बैल, प्रत्यक्ष नंदी बैल. याला प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी तयार केल्या जात आहे. नंदी सरांजवळ जाय बरं, सरांजवळ जाय, सरांजवळ. सरांना आशीर्वाद दे. एक पाय चलून सांग सरांना म्हणा आशीर्वाद आहे नंदी. सरांनी पाहिलं नाही, मोठ्याला माशाला नको भिवडा. सरांना म्हणे एक पाय चलून सांगतो, हा आशीर्वाद आहे म्हणतो सर. बरे मुडकं कर थोडस. तर हा आमचा नंदी बैल आहे. आम्ही ह्याच्यावर हिंडतो फिरतो, गावे गावे हिंडतो, जिल्ह्या परत हिंडतो. परभणी, अमरावती, नाशिक असे जिल्हे जिल्हे हिंडतो. तिच्यावर नंदी बैलाचा कलाकार गुण करतो. तिच्यावर आम्ही पोट भरतो समजा. आमच्या तीन पिढ्या मेल्या हिच्यात. अच्छा, ही चौथी पिढी. आणि तुमचं मूळ गाव? आमचं मूळ गाव नांद्रा दांडे, मेकर तालुका, जिल्हा बुलढाणा. तर अत्यंत सुरेख अशी कला आणि आशीर्वाद स्वरूप नंदी महाराजांचा आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि चित्तधरारक, मनाला समाधान देणारे असे कौशल्य इथे यांनी आपल्याला दाखवलेले आहेत. मूळ उद्देश व्हिडिओ बनवण्याचा हा आहे की प्राण्यांच्या सोबत जो शेतकरी वर्ग हा कष्ट घेतो, त्याच्या सोबतच जी महाराजांपासून एक गुप्त संवादाची जी कला आहे ती यांनी अजून सुद्धा जतन करून ठेवलेली आहे. आणि प्राण्यांच्या माध्यमातून आपली उदरजीविका हे याच्यावर भागवत असतात. तर आपल्या घरापुढे जरी सुद्धा नंदी महाराज कधी आले तर त्यांना थोडंफार आपलं मानधन देऊन तुम्ही प्रात्यक्षिक खेळ बघू शकता आणि आपल्या या जुन्या मराठी संस्कृतीचा आस्वाद तुम्ही नक्की घ्या. धन्यवाद.